प्रकाश शिंदे व्लॉग आत्ताच आम्ही सुरुवात केलेली आहे. तर तुमच्याकडून काय सांगू इच्छिता आमच्या प्रेक्षक मंडळींना किंवा सबस्क्रायबर लोकांना? त्यांचा आता चॅनल सुरू केला आहे. साहेबांच्या चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जर चुकून त्याचं काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा की हे तुम्ही काय तुमची चुकी आहे. शुअर शुअर. थँक्यू सो मच काका. येस 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 थँक्यू थँक्यू काकी. येस. समोर जो दिसतोय जो सह्याद्रीचा डोंगर, तो डोंगर नसून आपला विशाळगड आहे. तर इकडे कितपत खड्डा आहे माहीत नाहीये. ऑफरोडिंग भाय. हो, मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतरच म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरच पहिला जो मंदिर लागतो तो आहे साईबाबांचं मंदिर, श्री साईबाबा टेम्पल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोटो व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण म्हणजे आपण ऑलरेडी भक्ती राईड, शॉर्ट राईड, स्पिरिच्युअल राईड हा कॉन्सेप्ट घेऊन नवीन एक सिरीज सुरू केली आहे. तर त्या सिरीजमधलाच सेकंड व्हिडिओ किंवा सेकंड पार्ट हा आज आपण कवर करतो आहे. तर आज आपण जाणार आहोत नियर बाय असणाऱ्या देवस्थानालाच, म्हणजे शॉर्ट राईडलाच. तर परवा मी बोललो होतो की तुम्हाला भक्ती राईड हा सुरू केलेलाच आहे. स्पिरिच्युअल राईड हा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही परवा पळसदरीला गेलो होतो. तिकडे टाईम मॅनेजमेंट नाही झाला. सो आज मी नडाळ इकडे चाललो आहे. नडाळ जे आपल्या नियर बाय चौक आहे, जे पनवेलपासून 30 ते 35 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे. आणि सोबतच जर मला टाईम मिळालाच तर आपण हीच स्नॅक्स राईड, हीच स्पिरिच्युअल राईड, हीच भक्ती राईड आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत खोपोलीपर्यंत, खोपोलीचा गगनगिरी महाराजांचा मठ. लेट्स सी, बघू आपण कसं टाईम मिळतो, कसं काय होतं, त्या अनुषंगाने आपण प्लॅन करू. स्टे ट्यून. चलो तर राईड सुरू करूयात. घराकडून निघतोय आता मी. श्री स्वामी समर्थ. वळमामांच्या नावानं चांग भलं, कुलदेवीच्या नावानं चांग भलं. ओम नमः शिवाय. चलो. तर मित्र हो, स्वागत आहे. ब्लॉगिंग सुरू झालेलं आहे आणि ब्लॉगिंगसोबतच थोडंसं हे करूयात आता. ऑटो आली. असो, तर निघालो आहे मी. आज मी सोलोच आहे. परवा प्रांजल होता. आज वीक राईड आहे, वीकेंड राईड नाही आहे. आज आहे फ्रायडे. फ्रायडेसोबतच म्हटलं जाऊयात आपण. सो नडाळला जाऊयात पहिला. जर आपल्याला टाईम मिळालाच तर मग पुढे आपण, मला हेल्मेट पहिला प्लॅक करू द्या. ओके. आय डोंट नो व्हिडिओ कसा येतो आहे बिकॉज मी आज माझा गोप्रो नाही घेतला आहे. थोडा गोप्रोचा इश्यू झाल्यामुळे मी आज एक जुगाड केला आहे. तो जुगाड मी तुम्हाला सांगेनच. तो जुगाड काय आहे की चेस्ट होल्डर. चेस्ट होल्डरला मी माझा मोबाईल जॉईन केलेला आहे आणि तोच मोबाईल आज मी गोप्रो म्हणून यूज करणार आहे. गाडी जितकी पळवतात ना तितकीच कंट्रोल पण करता येणं तितकंच गरजेचं आहे. कारण पळवणं कोणालाही येतं, पण पळवून पण कंट्रोल करणं, दॅट्स कॉल्ड नॉलेज ऑफ रायडिंग. आणि आताच्या गाड्या काय आहेत थोडं तशा, टेक्नॉलॉजी आली आहे खूप चांगली. राईड बाय वायर कॉन्सेप्ट आहे, नंतर इंजिन ब्रेकिंग सिस्टम आहे, ट्रॅक्शन कंट्रोल आहे, अँटी लॉक ब्रेक सिस्टम आहे. बट त्यातून पण आपल्याला एक बेसिक नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल एमर्जन्सी काही कोणी अडवा आलं तर तुमच्या ह्या टेक्नॉलॉजीपेक्षा तुमचं नॉलेज कितपत आहे आणि तुम्ही कितपत कंट्रोल करू शकताय ते इम्पॉर्टंट आहे. मग ती बाईक 100पासून असे ते वरती 1000 cc पर्यंत. इंजन ब्रेकिंग सिस्टम तुम्हाला जमलं पाहिजे. तर बघा ना, हे लोक यार खूप डिस्टर्ब करतात यार. हे असे मध्ये आले ना डोकं फिरतं. माझी लिंक तोडतात ना यार. मस्त लिंक लागते तोपर्यंत हे साले आरामखोर आडवे येतात. आणि असे पण नाही आडवे येतात, त्यांना ना फटके दिले पाहिजे. तर बघ ना, आता हे दोघं पॅरलल जातील बघा. आता समोर पण आहे. पुरा राईडचा मूड ऑफ करतात ते लोक. ओके, असो. ॲग्रेसिव्ह पार्ट 1.
सो आता तरी मनासारखा रोड भेटू दे रे देवा परमेश्वरा. भेटला आहे मनासारखा रोड, मनासारखं क्लायमेट नाही म्हणता येणार कारण आज ऊनच आहे. जरा तरी पाऊस पाहिजे होता. आरबी टोल प्लाझा जो आहे शेडून टोल प्लाझा. आजच्या व्हिडिओमध्ये मी शेडून पाशीच थांबलो होतो मी आणि प्रांजल चायसाठी. आता नाही थांबलो मी, आता मला जावंच लागेल कारण मी चाललो आहे आता. सो नडाळमधून एंट्री करतो आहे. समोर जो दिसतो आहे तो इर्शाळगड असावा, इर्शाळगड. कारण इर्शाळगडच्या इकडे पायथ्याला इकडे आपलं मोरबे धरण आहे जे नवी मुंबईला पाणी पुरवठा करतं. आणि ऑफरोडिंग टाईप आहे. थोडंसं रोड जरासा खराब आहे. मंदिरामध्ये जाण्यासाठी थोडंसं रोड ऑफरोडिंग टाईप आहे. सो समोर जो दिसतोय जो सह्याद्रीचा डोंगर, तो डोंगर नसून आपला इर्शाळगड आहे. तर इकडे कितपत कंड आहे माहीत नाही आहे. ऑफरोडिंग भाय. तर हा जो टनेल आहे ॲक्च्युली रेल्वेच्या अंडर येतो. वरती चौकचं रेल्वे स्टेशन आहे आणि खालून हा रोड गेलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय. तर यस, हो, आपण एंट्री केलेली आहे टनेलमधून. माइट बी लेफ्ट असावा. लेफ्ट घेऊन इकडे आपलं चौकचं मंदिर आहे. यस, इकडे त्यांचं काहीतरी चॅरिटेबल ट्रस्ट पण आहे आणि इकडे मंदिर पण आहे. तर समोर जे दिसतंय ते मंदिर आहे. आपण मंदिराजवळ एंट्री केलेली आहे आता. बाईक पार्क करू आपण आणि मंदिरामध्ये जाऊ. ओके, गर्दी तर दिसते मला. टू व्हीलर पार्किंग. ऑफ करू. तर गाईज मी पोचलो आहे आता सध्या नडा या पंचायत मंदिराजवळ. तर हे मंदिर जे आहे ते तुम्ही बघताय आता माझ्या मागे. मी अँगल सरळ घेतोय. तर हे जे मंदिर आहे ते मंदिर आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यामधील. आणि ह्या मंदिरासाठी येण्यासाठी तुम्हाला एकतर रेल्वे स्टेशन पण जवळ आहे, पण ते रेल्वे स्टेशन किती ॲक्सेसिबल आहे किंवा किती ट्रेन येतात हा फ्रिक्वेन्स मला सांगता नाही येणार. बट तुम्ही ओल्ड मुंबई पुणे हायवेवरून येऊ शकताय. चौकच्या सुमारे 2 ते 3 किलोमीटर डिस्टन्सवरती हे आहे. चौकपासून सुमारे 2-3 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती त्यानंतर तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि गुगल मॅपच्या सहाय्याने तुम्ही ट्रॅक करू शकताय. अंदाजे हे मंदिर जे आहे ते पंचायत मंदिर असून ह्या मंदिराच्या पाठचा जो इतिहास आहे तो असा आहे की या मंदिरामध्ये टोटल 5 देवांचे मंदिर आहेत. त्यापैकी आपले पहिले म्हणजे आपले गणपती बाप्पा. नंतर दुसरा जो मंदिर येतो तो आहे तो नळाळेश्वर मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे. तिसरं जे आहे ते आई तुळजाभवानीचं मंदिर आहे. चौथं जे आहे ते साईबाबांचं मंदिर आहे. आणि 5वं जे आहे ते मारुतीरायाचं मंदिर आहे. अशी 5 मंदिरं मिळून हे पंचायत मंदिर झालेलं आहे आणि याच मंदिराला आपण पंचायत मंदिर असं बोलतो. तर या मंदिराच्या आवाक्यात म्हणजे एरियामध्येच इकडे त्यांचा ट्रस्ट पण आहे. आणि ह्या मंदिराची जी स्थापना आहे ती स्थापना आहे 13 मे 2022 रोजी. म्हणजे लगभग 2-3 वर्षापाठचंच मंदिर आहे. याची जी स्थापना आहे ती 2022च्या मे महिन्यातील 13 तारखेला झालेली आहे. आणि ह्या मंदिरालाच आपण पंचायत मंदिर असं म्हणतो. तर पुढे बघू आपण, जर त्याने आपल्याला परमिशन दिली तर आपण मंदिराचं पण शूट घेऊ. आतमध्ये प्रत्येक रिस्पेक्टिव्ह देवांच्या मंदिरामध्ये आपण जाऊन त्यांचा शूट घेऊ. हो, मंदिराच्या गाभाऱ्यात आल्यानंतरच म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरच पहिला जो मंदिर लागतो तो आहे साईबाबांचं मंदिर. श्री साईबाबा टेम्पल हे जे तुम्ही बघू शकता. आणि हा निसर्गरम्य नजारा
संगमरवराच्या मटेरियलमध्ये हे बनवलेलं मंदिर आहे. इकडे आपले साईबाबा आहेत, साईबाबाचं टेम्पल. हे तो मंदिर आहे मयुरेश्वर टेम्पल, म्हणजेच मयुरेश्वर गणेश मंदिर. त्यानंतर आहे संकटमोचन हनुमान मंदिर, त्याच्या पलीकडेच नडाळेश्वर महादेव मंदिर आणि त्याच्या पुढे आपलं तुळजाभवानीचं मंदिर आहे. तर निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या पायथ्याशी हे मंदिर आहे. आज वीकडे असून पण भरपूर गर्दी आहे, ऑलमोस्ट पब्लिक येतात. तर काकांनी मला आज चॅनलबद्दल विचारलं, त्याबद्दल काकांचं धन्यवाद. तर माझं खरंच चॅनल आहे काका, प्रकाश शिंदे नावाचं चॅनल आहे माझं. मी मोटो ब्लॉगिंग पण करतो, लॉंग टूरवरती असतो. सोबतच शॉर्ट डिस्टन्सवाले टुरिस्ट प्लेसेस वगैरे किंवा शॉर्ट डिस्टन्सवाले मंदिर वगैरे डिवोशनल स्पेसेस सगळे मी व्हिडिओ करतो. तर काकाने आजच मला विचारलं की तुमचं चॅनल आहे का, ते स्वतःहून विचारायला आले मला. तर काकांचं थँक्यू. कारण ते काका रोज कोणाच्या ना कोणाच्या सोबतच काकी पण आहेत आणि ते कपल, ॲक्च्युली दोघे कपल मिळून दर्शनासाठी आलेत. तर कपल या वयात पण ते एन्जॉय करतात, असं नाही की आपणच एन्जॉय केलं पाहिजे. ते पण त्यांचा टाईम घेऊन ऑफिस काम सोडून ते फिरायला येतात. तर ही लाईफ जगण्याचा आनंद हा आहे. ह्या काका काकींकडे बघून आपल्याला असं वाटतं की खरंच हे पण आयुष्य खरंच जगतात. तर काका थँक्यू सो मच. नक्कीच तुमच्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्रकाश शिंदे व्लॉग. आत्ताच आम्ही सुरुवात केलेली आहे. तर तुमच्याकडून काय सांगू इच्छिता आमच्या प्रेक्षक मंडळींना किंवा सबस्क्रायबर लोकांना? त्यांचा आता चॅनल सुरू केला आणि साहेबांच्या चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, ओके. लाईक करा, शेअर करा. जर चुकून त्याचं काय असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पण सांगा की हे तुम्ही काय तुमची चुकी आहे. शुअर शुअर. थँक्यू सो मच काका. चॅनलला येस 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 थँक्यू थँक्यू काकी. येस. पावसाचं थोडं क्लायमेट झालेलं आहे, तर मंदिराच्या आवारात मी आहे. त्यांनी आतमध्ये मला शूटिंग करू दिलं नाही, कारण ते मंदिराची गाईडलाईन आम्ही पण फॉलो करतो. सो मी ते आतमधलं शूटिंग नाही केलं. थोडं जेवढं करतो आहे ते तुम्ही बघू शकताय. तर हे 5 मंदिर आहेत. तर 5 मंदिराच्या बरोबर सेंटरला मी उभा आहे. तर हे जे मंदिर जे आहे ते जयम मात्रे ट्रस्टच्या अंतर्गत आहे. त्या ट्रस्ट अंतर्गत ह्या मंदिराची मॅनेजमेंट, ह्या मंदिराची देखरेख केली जाते. दुसरं म्हणजे ह्या ट्रस्ट अंतर्गत ते शाळा पण चालवतात. सोबत महाप्रसादाची सोय पण इकडे असते. महाप्रसादाचं ॲक्च्युअल टायमिंग मला सांगता येणार नाही. जर मला माहिती मिळालीच तर मी नक्की ह्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. सोबतच ह्या मंदिरामध्ये खूप शांतता आहे. संगमरवरीचं पूर्ण बांधकाम आहे आणि निसर्गाचा सानिध्य असल्यामुळे हे तुम्ही बघू शकताय. खूप शांत आणि खूप मनमुराद आपण दर्शन घेतल्यानंतर पण मन प्रसन्न होतं. आणि ह्या मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा एक मनाला वेगळी शांतता लाभते. तर तुम्ही नक्की विजिट करा. जर तुम्ही इकडे जवळपास तुम्ही इकडे खंडाळा लोणावळा साईडला जात असाल तर वाटेवरतीच 1-2-3 किलोमीटरच्या अंतरावरतीच तुम्हाला हे मंदिर भेटून जाईल, म्हणजे पाहावयास मिळेल. तर हे मंदिर जे आहे ते मागच्या क्लिपमध्ये सांगितल्याप्रमाणेच मी आता पण रिपीट करतो की हे मंदिर जे आहे ते चौकपासून सुमारे 2 ते 3 किलोमीटर डिस्टन्सवरतीच आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा. थँक्यू. आर्ट बनवलं आहे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, देन पुढे श्रीराम प्राणरक्षक पंचमुखी, रामप्रभूंचे प्राणरक्षक पंचमुखी हनुमान. सोबतच इकडे आणखी कोणतं तर आर्ट आहे. आर्टची माईट बी नेमिंग प्लेट पडलेली आहे, बट असो. पुढे समुद्रमंथन मोहिनी रूपदेव अमृत कुंभ वाटताना हा एक आर्ट आहे इकडे. सोबतच माझा भाऊ देवांचा खजिनदार श्री कुबेरदेव आहे. इकडे काली माता आहे. सोबतच सरस्वती माता पण आहेत. गणपती आणि श्री पार्वती व कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणा प्रसंग. नंतर इकडे श्री व्यास महर्षी महाभारत सांगताना गणपती बाप्पांना. सोबतच इकडे साईबाबा भक्त समवेत. मंदिराच्या खाली मी मगाशी बोललो होतो ना अन्नछत्र निवास, तेच खाली इकडे त्यांचं एक हॉल आहे आणि हॉलमध्येच कंपार्टमेंट आहेत. स्वयंपाकघर पण दिसतं इकडे आणि इकडे कॅन्टीन पण आहे. तर इकडे खाण्यापिण्याची सोय आहे. तसं इकडे चाय पण आहे, चाय अवेलेबल. दुसरं म्हणजे स्वयंपाकघर. स्वयंपाकघरामध्ये
इकडे तुम्हाला स्नॅक्स किंवा ब्रेकफास्ट इकडे मिळू शकतो. तर गाईज दर्शन झालं मस्त, सगळ्या देवांचं दर्शन झालं. मला गर्दी पण नाही भेटली. तर बोलायचं काय आहे की विगडेजमध्ये आलेल्याचा फायदा खूप होतो. बाय डिफॉल्ट आम्हा यूट्यूबर लोकांचं किंवा मोटो ब्लॉगर लोकांचं ठीक आहे की, किंवा इवन तो माझं पण ठीक आहे की मला शिपमध्ये जॉब असल्यामुळे मला वीक ऑफ मिळतात किंवा हे होऊन जातं. बट वीकडेजमध्ये येण्याचा हा एक फायदा आहे की रोडला गर्दी नसते. जे काय असेल ते गर्दी आज सिटी इंटरसिटीमध्येच, पण जेव्हा तुम्ही बाहेर आउटसाईडला येता तेव्हा काही गर्दी नसते, गर्दी पण नसते. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला प्रॉपर एक्सप्लोअर करता येतं. हा त्या पाठीमागचा एक बेनिफिट आहे. तर माझं दर्शन झालं मस्त, दर्शन घेतलं मी इकडे संस्थानाच्या वतीने. FGचा एक बेनिफिट काय सांगू का, ती लिनियर स्पीड तर हेच करतेच, लिनियर पॉवर म्हणतोस, नॉट द स्पीड, इट्स पॉवर. लिनियर पॉवर तर देतेच, बट हाय गिअरवरती पण ती गाडी हे केली जाते, म्हणजे नॉर्मली ती पिकअप घेते. म्हणजे आता लो स्पीडमध्ये जर आता इन जनरल कसं असतं इंजिनचं की तुमचा ॲज पर स्पीड लिमिट आणि ॲज पर स्पीड रेशो तुमचा गिअरचा पोझिशन असतो. बट इकडे हाय गिअर आणि लो स्पीड असेल ना तरी पण ती उचलते, ऑलमोस्ट एक थोडाफार लिनियर स्पीड देते. आणि देन त्यानंतर मग एकतर तुम्हाला स्पीड वाढवावा लागतो किंवा कमी करावा लागतो. हा या बाईकचं बेनिफिट आहे. आणि लिनियर स्पीडच्या बाबतीत तर बोलूच नका. लिनियर स्पीडमध्ये जर समजा टॉप, मी तर माझ्या हिशोबाने मी 120 बाबा बघून उतरणार आहे बाबा, तर माझ्या हिशोबाने मी 123चा टॉप लावला होता बाईकला. मध्ये मी जेव्हा कोल्हापूर राईडला होतो तेव्हा मी माझं यूट्यूब चॅनल चालू पण नव्हतं केलं. आणि आत्ता सध्या लिनियर स्पीडमध्ये आता ह्या रोडला तर मी स्पीड नाही लावू शकत आणि लावू पण नाही. स्पीडचं पण एक रूल आहे, तुम्हाला स्पीड कुठे लावायचं आहे आणि कुठे कमी करायचं आहे. चॉपरीसारखी रायडिंग नाही करायची. एक प्रोफेशनल रायडर किंवा एक डिसिप्लिन रायडर कोणाला म्हणतात, जो रायडर प्रॉपर रोडच्या हिशोबाने आणि आपल्या स्पीडच्या कंट्रोलनुसार ड्राईव्ह करतो ना, तोच करा. आणि ड्रायव्हिंगमध्ये पेशन्स हवेत. तुम्हाला पेशन्स असणे इम्पॉर्टंटच आहे, कारण समोरून कोणी कसं पण येऊ देत, तुम्हाला तुमची बाईक कंट्रोल करता आली पाहिजे. आणि पेशन्स, मी घाई करतो असं घाईमध्ये कधीच ड्राईव्ह नाही करायची किंवा दुसऱ्या विचारामध्ये कधीच नाही ड्राईव्ह करायची. आता मी सोलो ड्राईव्ह करतो आहे. मला एक सांगायची गोष्ट म्हणजे काय की मला ही राईड खूप आवडते. राईड तर आता मी एक 10 मिनटामध्ये पोचेल, 10 किंवा 15 मिनटामध्ये. 15 मिनटं नाही बोलू शकणार, 15 मिनटं जर ट्रॅफिक नसतं तर मी पोचलो असतो. बट हे आत्ताचं ट्रॅफिक बघताना तर मला वाटतं की मला अर्धा तास एक लागेल, अर्धा तास तरी लागेलच. आता बसवाले लोक ही साईड देतील त्यांना, बघू लेट इट बी. काही लोकांपासून जरा सावध आहे. त्यांना लाईन ऑफ साईट म्हणजेच काय की त्यांना अँगल समजत नाही, कारण मोठे हेवी व्हेकल असल्यामुळे ना त्यांना मिरर पण असे आहेत ना की आपले छोट्या बाईक जेव्हा पास होतात ना त्यांना कळून येत नाही. चालवतानाच आपणच जरा त्यांना हाय बीम किंवा हॉर्नचा 1-2 बीम हे द्यायचे. तर हेवी व्हेकलसोबत कधीच मस्करी नाही. हेवी व्हेकल असो, ट्रॅव्हल्स बस असो, टेम्पो असो किंवा नॉर्मली आपले महाराष्ट्र राज्य परिवहन, कारण त्यांच्या गाड्या हेवी असतात, व्हेकल मोठे असतात आणि त्यांचे मिरर किंवा त्यांना ओव्हरटेक करताना थोडंसं त्यांना अलर्ट करूनच आपण ओव्हरटेक करायचं. ओव्हरटेक म्हणजे काय, जेणेकरून तुमचा स्पीड पण आणि त्यांना एकतर तुमच्या हॉर्नचा बीप आवाज गेला पाहिजे. एक व्हेकलवरती लिहिलं असतं ना हॉर्न ओके प्लीज, ते त्यासाठी दिलं असतं की तुम्ही हॉर्न द्या, लाऊड हॉर्न द्या. अननेसेसरी पण हॉर्न नाही देऊ शकत, बट तुम्ही हॉर्न असा नॉर्मली देऊ शकताय असं. तो चलो आता मी शेडिंग टोल प्लाझाला पोचतो आहे. शेडिंग टोल प्लाझावरून अंदाजे मला अजून अर्धा 1 पाऊण तास लागेल. मी म्हणत होतो 15 मिनटं, सॉरी टू से, बट ट्रॅफिक खूप आहे आणि शेडिंगवरूनच ट्रॅफिक सुरू होतं, माइट बी. सो चलो गाईज, आजचा व्हिडिओ काइंड ऑफ डिवोशनल ब्लॉग होता आणि मोठो ब्लॉग होता.
सोबतच स्पिरिच्युअल ब्लॉग होता, भक्ती राईड होती, ती होती आपल्या 1 मिनिट त्यांची गाडी बंद पडली वाटतं. तर स्पिरिच्युअल राईडमध्ये आपण आज काय कवर केलं, तर आज आपण कवर केलेलं म्हणजे नडाळचं पंचायत मंदिर. सो स्टे ट्यून गाईज, नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूच. जर तुम्हाला काही राईड रिलेटेड क्वेश्चन असतील किंवा काही बाकीचे क्वेश्चन्स असतील लाईक रिलेटेड क्वेश्चन्स किंवा मोटो ब्लॉग किंवा व्हेकल रिलेटेड बाईक रिलेटेड कोणतेही क्वेश्चन, तर तुम्ही बिनधास्त मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता किंवा इंस्टाग्रामवरती DM करू शकता. सो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येतो. तोपर्यंत थँक्यू.